Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. मिडल क्लास इक्वल टू स्ट्रगल, प्रचंड मेहनत, पैशाची हमेशाच उणीव, तणावाखालचं जीवन, हे जे काही ट्रॅप आहे, काम प्रचंड, पैसे कमी आणि तणावातलं लाईफ म्हणजेच मिडल क्लास, असं काहीसं आजच्या तारखेला वातावरण पाहायला मिळतं. मित्रांनो, जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात की प्रचंड काम करूनही तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही, स्ट्रेस टेन्शनमध्ये आहात आणि याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आमचा हा प्रयत्न आहे की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा फायनान्शियली स्टेबल होऊ शकतो आणि त्याला ते फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी मदत करणं या उद्देशाने आम्ही हे व्हिडिओ बनवतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंधावले. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिडल क्लासमध्ये का अडकतो, कशा पद्धतीने आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो, कोणकोणत्या स्टेप तुम्ही घेतल्या म्हणजे तुम्ही काही वर्षात, काही महिन्यांमध्ये कशा पद्धतीने तुमची जी परिस्थिती, करंट सिच्युएशन आहे, ज्याच्यातून बाहेर तुम्हाला पडता येईल. बघा, मिडल क्लास कायम स्ट्रगल का करतो, तर साधं सिंपल, तो काय करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय पैसे कमवण्याचे, ओव्हर टाइम करतोय, पार्ट टाइम करतोय, अजून काय जमतंय का, ऑलवेज फाइंड करतोय. का करतोय असं? कारण हमेशाच पैशाची कमतरता राहते. पैसे येतात जातात कुठं हे कळतच नाही आणि मग प्रत्येक गोष्टीला मन मारून जगायचं, ट्रेस खाली जगायचं. मुलांची फी आली, आता EMI आला, आता दिवाळी आली आहे, लग्न सराई सुरू झाली आहे, कोणाच तरी लग्नाला आहेर करायचं आहे, ऑलवेज टेन्शन, व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेअर टू डू, म्हणजे बरेचसे काही टेन्शन घेऊन जगतो. आता हे जे स्ट्रगल आहे, याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं वाटतंय, तर सगळ्यात महत्वाचं चुकतंय कुठं हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपण का अशा स्ट्रगलमध्ये आहात आणि याच्यातून कोणत्या गोष्टी आपण चुकतोय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, रियालिटी चेक जर आपण केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते, पगार आहे, नोकरी आहे, पगार येतो, कुठं जातो कळत नाहीये, खर्च जास्त होतो, घर, किराणा माल, शाळा, EMI, भरपूर सारे उद्योग आहेत आणि मग पैसे शिल्लक तर काही राहत नाही. पगार येतो पण टिकत नाही, पैसा येतो पण टिकत नाही, ही तुमची परिस्थिती आहे. आणि याचं खरं कारण जर विचारात घेतलं तर कारण काय, तर लाईफस्टाईल ट्रॅप फार महत्वाची गोष्ट आहे. काय होतं, आपण पगार वाढला की काय होतं, खुश होतो, एक्साइटमेंट होती की आता पगार वाढला, काहीतरी रिलीफ वाटतो. महिना 2 महिने जातात, आपण तरी काहीतरी गोष्टी विकत घेतो आणि त्याचा EMI सुरू करतो. याच्यामुळे काय होतं की आपला पगार तर वाढतो पण त्याच्याबरोबर काय होतं, EMI पण वाढतो. आणि EMI वाढतो म्हणजे काय करतो आपण, जरा पगार वाढला की घरात फ्रीज घे, TV घे, गाडी घे, घराचं फर्निचर कर, अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते पैसे जातात. किंवा गॅजेट्स घेतात, फोन बदलला जातो, लॅपटॉप बदलला जातो, बऱ्याचशा गोष्टी गरज नसताना TV पण छोटा होता मोठा करून घेतला जातो. आणि मग हे जे काही दाखवण्यासाठी केलं जातं, सुरुवातीला तर ती गोष्ट घेतल्यानंतर 2 दिवस आनंद होतो, गाडी घेतल्यानंतर किती दिवसाचा आनंद आहे सर, 1 महिना, 2 महिने लोक कौतुकाने फलाने गाडी घेतली. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यानंतर 5 वर्ष 7 वर्ष जो EMI आहेत, तर प्रत्येक वेळेला पहिलं तर 2 महिन्याचा आनंद आणि 6-7 वर्षाचं स्ट्रगल, हे कितपत योग्य याचा विचार करा. बरं, आपण जे काही पैसे करतो ही भविष्यातली कमाई खर्च करत असतो. म्हणजे काय, भविष्यात कमवणारे पैसे आजच स्पेंड करणं म्हणजे आपण भविष्य अंधारात ढकलत असतो. कर्ज काढून पैसे खर्च करणं म्हणजे काय, भविष्यात येणारी कमाई आपण आजच स्पेंड करून तिचा उपभोग घेणं म्हणजे EMI किंवा कर्ज असं म्हणता येईल. मग हे लाईफस्टाईल ट्रॅप म्हणजे काय की आपण वेगवेगळे कम्फर्ट, लाईफस्टाईल कम्फर्ट जे असेल त्याच्यावरती फिरायला जाऊन येणार, हे करणार ते करणार, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो. आणि याच्यामुळे काय होतं, पगार वाढला तरी सुद्धा आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. EMIचा सापळा म्हणजे काय की बघा, एवढ्या साऱ्या ऍडव्हर्टिजमेंट दिसतात, असं वाटतं की हे घेतलं की आयुष्य फार संपलं, म्हणजे याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. आणि मग ती गोष्ट घेतल्यानंतर लक्षात येतं खरं तर ती गोष्ट गरजेचीच नव्हती. आणि मग जिकडं तिकडं मोह माया म्हणूयात किंवा ते ऍडव्हर्टिजमेंट चाललेले असतात, हा घेतोय तो घेतोय, आणि आपल्याला वाटतं ते घेतलं नाही तर आपलं आयुष्यच काहीतरी अपूर्ण आहे आणि मग आपण काहीतरी पूर्ण करण्याच्या मागे पळत असतो. आणि मग याच्यामध्ये या बँका वगैरे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला लोन किंवा फायनान्स कंपनीज असतात ते देतात आणि मग तुम्ही EMIच्या सापळ्यामध्ये अडकतात, ज्यात एकदा अडकली बाहेर पडणं सहसा खूप साऱ्या लोकांना झेपतच नाही आणि झेपू पण शकत नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर आपण फोन घेतला, तर मी सकाळीच कोणाशी तरी बोलत होतो, त्यांनी काहीतरी iPhone 17 घेतलाय. त्यांनी याच्या अगोदरचा फोन 2 वर्षापूर्वीच घेतला होता.
2 वर्षाच्या आत त्यांनी तो दुसरा घेतला, अर्थात तो कर्जावरती नाही घेतला बट घेतला. सांगायचा मुद्दा काय, खूप सारी लोक EMI वरती, आयफोन तर 90% असं म्हणतात की EMI वरती विकत घेतले जातात. आता हे EMI फिटपर्यंत नवीन व्हर्जन लॉन्च होतं आणि आपल्याला काहीतरी वाटतं की यार माझं काहीतरी जुनी गोष्ट आहे आणि कोणीतरी नवीन घेतलं की आपल्याला लगेच हेवेदावे वाटतात आणि आपण पहिले EMI फिटायच्या अगोदर दुसरा फोन घेतो आणि परत त्याचा EMI चालू. म्हणजे फोनचा EMI खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात कंटिन्युटी मध्येच असतो. कारचा EMI 8 ते 15,000, हे तर मी मिडल क्लासचं सांगतोय, 8 ते 15,000 महिन्याला जातात. बरं काय होतं, 2 लाखाचं डाऊन पेमेंट, 15,000चा हप्ता. जेव्हा गाडी विकत घेतात तेव्हा ती 10 लाखाची असते, फिटेपर्यंत 12-13 लाख रुपये गेलेले असतात. वरून ते 6-7 वर्षामध्ये 10 लाख रुपये अजून खर्च केले असतात. म्हणजे 23 लाख रुपये, 25 लाख रुपये खर्च करून जेव्हा 7 वर्षांनी गाडी विकायला काढतात तेव्हा 5 लाख 3 लाख पण तिचे मिळत नाहीत. टेंटेटिव्हली 20 लाख रुपये तुम्ही तुमच्या घामाचे वायाला घालवलेत किंवा ते झिरो केलेले आहेत. आणि जर तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या घामाचे पैसे जर झिरो करत असाल तर तुम्ही खरं तर बँकेसाठी काम करताय, स्वतःसाठी काम करत नाही. कुठं ती कार वापरायला डिझेल टाकायला पैसे नसतात बऱ्याचशा लोकांकडे, तर म्हणजे ती 2 व्हीलरच काढतात किंवा तुझ्याच 2 व्हीलरवरती जाऊ अशा पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट असतं. का तर डिझेल टाकलं किंवा खर्च जास्त केला तर EMIच्या अडचणी असतात, खूप साऱ्या अडचणी असतात. मग गाडी फक्त दारात उभं राहून डिव्हॅल्युएट करायला घेताय का, हा पण मला प्रश्न विचारायचा. बरं एवढं सगळं ट्रॅफिक आहे, खरं सांगू का, शहाणी लोक आहे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात. मी स्वतः पुण्यात जर जायचं म्हणलं, पिंपरी चिंचवडला राहतो मी, पुण्यात जायचं म्हणलं तर मेट्रोनी प्रवास करतो किंवा ट्रेननी. आमच्या इथून माझ्या घराच्या दारातून ट्रेन जाते, म्हणजे मी चिंचवड स्टेशनलाच राहतो. तर बसलं ना 5 रुपयाचं तिकीट आहे शिवाजीनगर जायला. आणि जर मी माझी कार घेऊन गेलो तर मला 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकायला लागतं. डिझेल, पेट्रोल बरोबर ड्रायव्हर, म्हणजे विचारू नका. बरं काय फरक पडतो, मी ट्रेननी गेलो तर माझा वेळ वाचतो, माझं पैसे वाचतात, माझं सगळंच काय वाचतं. तिथं मी रिक्षाने फिरतो. सो इन शॉर्ट, तुम्हाला फक्त ती कार, मी कार घेतली किंवा घेऊ शकतो. जर तुमची कार नाहीच आहे, 2-3 हप्ते थकून बघा, मग तुम्हाला कळेल ती तुमची आहे का. उगीच लोकांच्या पैशावरती आपली कार आहे, आपलं मोठं घर आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. मी म्हणत नाही कर्ज नाही घ्यायचं, कारसाठी घेऊ शकता, अडचण नाहीये, पण कॉमन सेन्सचा जरूर वापर करा. पहिले सेव्हिंग असतं, जसं वॉरन बफे म्हणतात की पैसे कमवल्यानंतर पहिले सेव्ह करा आणि उरलेल्या पैशातून खर्च भागवा. आणि ते मग पैसे सेव्ह करून जर तुमचे EMI जात असेल तर नक्कीच तुम्ही ते घेतलं पाहिजे. क्रेडिट कार्डचं ट्रॅप आहे, काही घ्यायचं म्हटलं तर पगाराची वाट बघायला गरज नाही. ते क्रेडिट कार्ड लोकांच्या हातात आहे आणि ते अशा पद्धतीने वापरतात की ते कधीच पैसे फेडायला लागणार नाहीत किंवा कधीच ती लोक पैसे परत मागणार नाहीत, अशा पद्धतीने वापरतात. आणि मग एकदा काय याच्यामध्ये अडकलं की 20 आणि 36% त्याचे व्याजदर असतात, त्याच्याही पुढे जातात दंडबिंड आकारून. आणि मग तुमचं फ्युचर इन्कम आधीच खर्च झालेलं आहे, तर तुमचं भविष्य तुम्ही अंधारात आहे, कारण भविष्यात येणारे पैसे तुम्ही आज स्पेंड करताय. तर ह्या EMIच्या विळख्यात ही लोक अडकतात आणि याच्यामुळं यांची परिस्थिती काय असते, प्रचंड काम, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, ओव्हर टाईम, पार्ट टाईम, एवढं सगळं करून पैसे शिल्लक नाही. का शिल्लक राहत नाही, तर हा ट्रॅप आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, कमवण्या अगोदर स्पेंड करणं, कर्ज म्हणजे कमवण्या अगोदर स्पेंड करणं, या पद्धतीने तुम्ही जर करत राहाल तर तुम्ही कधीच चांगली परिस्थिती निर्माण करू शकणार नाही आहात. आणि सेव्हिंगचा अजून एक चुकीचा समज काय की तुम्हाला पैसे सुरक्षित ठेवायचे म्हणजे तुम्ही बँकेमध्ये ठेवता. हा पण एक मोठा कारण आहे तुम्ही मिडल क्लास असण्याचं किंवा पैसे कमी असण्याचं, की तुम्ही जर पैसे वाचलेस तर सेव्हिंग अकाउंटला ठेवता, सुरक्षित आहे म्हणून, आणि ते पैसे 3-4% रिटर्न जनरेट करतात. आणि 3-4% ते रिटर्न जनरेट करताना महागाई मात्र वाढताना मात्र 6-7% वाढते. तर पैसे वाढत नाहीत, तर तुमचे पैसे डिव्हॅल्युएट होतात, कमी होतात. समजा एखादी गोष्ट आज 1 लाख रुपयाला मिळते, तुम्ही ती गोष्ट आज विकत घेण्याऐवजी ते बँकेत पैसे ठेवले, ठीक आहे, आणि बँकेने 1 वर्षात समजा FD करून ठेवले होते, 1 लाखाचे 1,06,000 रुपये दिले, पण जी गोष्ट तुम्हाला विकत घ्यायची होती ती 10% महाग झाली. म्हणजे काय, ती गोष्ट 1 वर्षानंतर घ्यायला तर 1,10,000ला मिळते आणि तुमच्याकडे आता 1,06,000 रुपये, म्हणजे 1,06,000, 1,10,000ची गोष्ट विकत घेऊ शकत नाहीत. मग तुमचे पैसे वाढले का कमी झाले? तुमचे पैसे आकड्यांमध्ये वाढले, 1 लाखाचे 1,06,000 झाले, पण त्याची क्रयशक्ती, पर्चेसिंग पॉवर, विकत घेण्याची क्षमता मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झालेली आहे. म्हणजे आकड्यात पैसे वाढवणं किंवा पैसे सेफ ठेवणं जर तुम्ही शहाणपणाचं समजत असाल तर हा फार मोठा गरिबीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे किंवा मिडल क्लासला अजून त्रासात टाकणारा मार्ग आहे. तर तुमच्या पैशाचं योग्य विल्हेवाट लावणं किंवा योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करणं हे पण जमत नाही, म्हणून मिडल क्लास जास्त स्ट्रगल करतो पैशाबरोबर आणि मग स्ट्रेस टेन्शनमध्ये राहतो. पहिलं तर काय करतोय, तो पैसे कमवतोय, पैसे कमवल्यानंतर काय करतोय, गॅजेट्स घेतोय, लाईफस्टाईल जे काही इन्फ्लेशन आहे किंवा लाईफस्टाईल बदलतोय
ट्रॅप ज्याला म्हणतो, लाईफस्टाईल ट्रॅपमध्ये अडकतोय. म्हणजे घर, टी व्ही, गाडी, याव त्याव सगळ्या गोष्टी घेतोय, हे सगळं EMI वरती घेतोय, क्रेडिट कार्ड मारतोय. आणि दुसरी गोष्ट, पैसे जर वाचले किंवा वाचवलेस तर ते सेव्हिंगला टाकतोय, तिथं पण ते डिव्हॅल्युएट होत आहेत. मग हे सगळं टाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे टाळलं आणि त्याच्यातनं तुम्हाला जर बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. आणि इन्व्हेस्टमेंट का होत नाही, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिलं तर भीती आहे. काय, पैसे बुडणार तर नाही. आपण काहीतरी बाहेरनं ऐकतच असतो ना, मार्केट पडलं, इराक झालं, अजून काही इस्रायल झालं, काय वॉटेवर, किंवा करोना आला, हे झालं. आणि आपल्याला ज्या बातम्या येतात ना पेपरला किंवा इकडे तिकडे, ब्रेकिंग न्यूज, स्टॉक मार्केटमध्ये 2 लाख कोटीचं नुकसान, आपल्याला वाटतं फार ते घरदार विकले त्या लोकांनी, काही फरक पडत नाही. आज 23 वर्षाला मार्केटमध्ये 2008 आलं, 2000 तुमचं 19 आलं, कोविड आला, आता इस्रायल आलं, मागे युक्रेन होतं, ते तुमचं काय टेरिफ होतं, सगळं काय होतं. मला नाही वाटत ज्या लोकांना मी इन्व्हेस्टरला ओळखतो ते कोणी घरदार विकलेत त्यांनी. उलट या काळात त्यांनी अजून इन्व्हेस्टमेंट करून प्रचंड पैसे कमवलेत. ह्याच्या काही बातम्या आहेत किंवा जी IQ माहिती आहे, IQ माहिती सगळीच खरी असते का? त्याचं उत्तर आहे, IQ माहिती कधीच खरी नसते. तुम्ही स्वतः अनुभवलं का? नाही. बरं, तुम्ही जे काय अनुभवलं ते पण चुकीच्या वेनी, नाही फलाण्याने केलं, त्याला किती अक्कल होती, त्यांनी खरंच प्रोफेशनल वेनी केलं होतं का कुठेतरी सट्टा करायला गेला, रातोरात श्रीमंत का मिळवायला गेला म्हणून तो गरीब झाला? बघा, तुम्ही FDला 3-4% जसं एक्सपेक्ट करताना, सेफ म्हणताना, आमच्या स्टॉक मार्केटला पण आम्ही म्हणतो 10-12% सेफली मिळू शकतात. फक्त तुम्हाला व्होलॅटिलिटीकडे बघायचं नाही, जे प्राइस फ्लक्च्युएशन आहे त्याच्याकडे बघायचं नाही. प्राइस जी म्हणते ना, सेंटिमेंट निवडते. सेंटिमेंट इव्हेंटमुळे येतात. इव्हेंट निगेटिव्ह झालं, सेंटिमेंट निगेटिव्ह, प्राइस खाली. इव्हेंट पॉझिटिव्ह झालं, सेंटिमेंट पॉझिटिव्ह, प्राइस वरती. आपल्याला जी मार्केट पैसे रिटर्न देतं किंवा इन्व्हेस्टमेंट रिटर्न देते ना, ती अर्निंग बेस असते. की कमाई जर वाढणार, कमाई जर कंपनी करते तर तिची प्राइस वाढणार. मग आपल्याला अशा कंपन्यांबरोबर, अशा इन्व्हेस्टमेंट बरोबर राहता येणं खूप गरजेचं आहे. तर भीती असणं, भीती काय असते, मी अंधारात चाललोय, नॉलेज नसलं की भीती असते. नॉलेज आलं की भीती संपते. मी अंधारात चाललोय आणि मला साप दिसला, मी घाबरलो, पण माझा मित्र मागून येत होता, त्याने टॉर्च लावली आणि ती टॉर्च त्या सापावरती उजेड पडला आणि मला ते दिसलं की ती साप नसून दोरी आहे. माझं नॉलेज वाढलं की ती दोरी आहे, साप नाही. भीती गायब झाली. म्हणजे जे काही मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे किंवा वॉटएव्हर इन्व्हेस्टमेंटच्या ॲसेट क्लास आहेत, ऑप्शन्स आहेत, त्याच्याबद्दलचं नॉलेज नाहीये, म्हणून भीती आहे, म्हणून लोक तिकडं जात नाहीत, इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. दुसरं, नॉलेज आलं की भीती दूर होते. डिले, उशीर, नंतर करू, नंतर बघू. मला बरेचसे लोक येऊन लाडाने सांगतात, सर आम्हाला कोणी सांगायला नव्हतं, आम्ही हे केलं. काही सत्कार करू का तुमचा? तुम्हाला सांगायला कोण नव्हतं, मग आम्हाला कोण होतं? आम्ही शोधलं आमच्यासाठी. जी लोक आजच्या तारखेला चांगल्या पोझिशनला आहेत इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून किंवा त्यांनी त्यांच्या पैशाला योग्य पद्धतीने कामाला लावलं, त्या लोकांना कोणी कानात उडी मारून नव्हतं सांगितलं. त्यांनी शोधलं, पडताळलं, मग केलं. उगीच IQ माहिती ते म्युच्युअल फंडचा फुगा फुटणार आहे, दुसरा फ्रॉड आता जो होणार आहे तो म्युच्युअल फंडमध्ये होणार आहे, अशा पद्धतीचे काहीतरी कोणीतरी वावड्या उडवतं आणि तुम्ही त्याच्यावरती बिलीव्ह करता. एक्झॅक्ट व्हॉट ते माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नाही माहीत करत आणि मग नंतर बघू, हे करू, ते करू. हे बघा, तुम्ही, मला म्हणत नाही नंतर बघू, तुम्ही तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या स्टेबिलिटीला, तुमच्या उज्ज्वल भविष्याला, तुमच्या मुलांच्या आयुष्याला म्हणताय की नंतर बघू. यार, उज्ज्वल भविष्य काय, श्रीमंती म्हणते नको आहे, नंतर बघू, आम्हाला फक्त हमाली करू द्या. आम्ही हमाली करण्यातच आनंदी आहोत आणि ते काहीतरी सहानुभूती मिळवण्यात. आमच्याबरोबर बघा किती वाईट झालं, आम्ही किती चांगले. तुम्ही चांगलेच असाल, वाद नाही त्याच्यामध्ये, पण स्ट्रगलिंग मधलं चांगलं असणं काही कामाचं नाहीये असं मला वाटतं. डिले हे एक मोठं कारण आहे. लोक इन्व्हेस्टमेंट करत नाही कारण त्यांना भीती वाटते. भीती न कारण नॉलेज नसणं, आणि राईट नॉलेज इज द सोल्युशन. टाइम निघून जातो आणि मग टाइम हा सगळ्यात मौल्यवान आहे. उशीर केला की अपॉर्च्युनिटी लॉस होतो. अपॉर्च्युनिटी लॉस कशाचं होतं की कंपाऊंडिंग होणार होतं, सगळं काही तुमचे पैसे मल्टिप्लिकेशनमध्ये वाढणार होते. आणि मग काय होतं, आज उद्या 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 करण्यात 50 जवळ येते, 55 येतं, 2-5 वर्षात रिटायरमेंट, आणि मग फक्त हातात शिल्लक राहते ते रिग्रेट, पश्चाताप, बाकी काही शिल्लक राहत नाही. साहेब, माझ्याबरोबर ज्या लोकांना मी सांगत होतो की चला यार आपण इन्व्हेस्टमेंट करू, आय स्टार्टेड, मग माझ्या मित्रांना, नातेवाईकांना सांगितलं, त्यांनी नाही ऐकलं. अजून तरी रिग्रेट नाही आहे त्यांना. वाटतं थोडंफार की यार तुझं चांगलं झालं, मग परत ते नशीब आणतात मध्ये की तुझं नशीब लय चांगलं होतं. साहेब, नशीब बिशीब काही नाही. टेलरिंग करत होतो, पुस्तकं वाचत होतो. रॉबर्ट किवासाकींचं पुस्तक होतं रिच डॅड पुअर डॅड, रिचेस्ट मॅन इन द बॅबिलॉन, ते तुमचं जोसेफ मर्फीचं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, रॉबिन शर्माचं द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, स्पिरिच्युअल मार्केटिंग,
जॉय विटल. सांगायचा मुद्दा काय, माझं इंग्रजी एवढं कच्चं होतं ना, डिक्शनरी बाजूला ठेवून पुस्तकं वाचलेत. इंटेलिजंट इन्व्हेस्टर, बेंजामिन ग्राइम. साहेब हे कसं नशीब असू शकतं? मी आता एवढ्या पुस्तकांची नावं सांगितली, रिवाइंड करा, परत घ्या आणि वाचा ही पुस्तकं. नशीब बिशीब नाही, मी म्हणतो मेहनत करायला लागेल, तुम्हाला ती करायची नाहीये, माहिती घ्यायला लागेल. राईट, दे रे बाबा खाटल्यावर असं नाही होणार. यू मस्ट टेक सम एफर्ट. नशीब बिशीब काही नाही. आता पण हा व्हिडिओ ऐकतात, अर्धी लोक तो सोडून गेली मग अशीच, चालू केल्याबरोबरच काय ह्याला काय बाहेर डोक्यात नाही शिरत, ह्याला काय बडबड करायला जात आहे, किंवा माझी परिस्थिती अशी आहे, माझं कधीच बदलू शकत नाही, वॉटेवर तुम्ही जे मानून बसलाय त्याला काहीच नाही. शेवटी फक्त हातात राहतं ते रिग्रेट. मी सांगितलं, मी माझे मित्र नातेवाईक आत्ता जरी नसतील रिग्रेट करत फार, तरी ते म्हातारपणी नक्की रिग्रेट करणार की हा काहीतरी सांगत होता, आपण याचं ऐकलं असतं, 2,000 रुपये वाचवले असते, 5,000 रुपये वाचवले असते, तर आपली परिस्थिती बेटर असू शकली असती. आता पण माझी किती मापं काढतात वाचत असाल तुम्ही चॅट बॉक्समध्ये. मला सांगा, आज मापं काढतायत ना, ती उद्याच्याला पश्चाताप करणार की यार हा माणूस सांगत होता, आपण ऐकायला पाहिजे होतं, आपल्या भाषेत सांगत होता, तळमळीनं सांगत होता, मनापासून इच्छा होती. मी तुम्हाला म्हटलं का माझ्याकडेच करा? मी म्हणतोय तुम्ही राईट पर्सन शोधा, त्याच्याकडे जाऊन करा, प्रॉब्लेम काहीच नाहीये. आणि जर तुम्हाला कोणी नाही भेटत आहे, तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय, तो खरंच नॉलेजेबल नाही, माझ्याकडे या, पण करा, रिग्रेट करू नका. शेवटी हातात काय राहत नाही. आयुष्यभर कष्ट करून, मी कितीतरी म्हातारे लोक बघतोय, आयुष्यभर काबाड कष्ट केलेत, मुलांचं शिक्षण झालं, त्याचं तो हप्ते भरतोय, त्याचे स्ट्रगल चाललेत, यांना खर्चायला पैसे नाही आहेत. आता त्याला वाटते 2 रुपये वाचून ठेवले असते बरं झालं असतं, पोरा शिक्षणावर जर जास्तच खर्च केला, त्याला गाडी घेऊन देण्यात जास्त पैसे गेले, त्याला घर घेऊन देण्यात जास्त पैसे गेले, कदाचित ते पैसे ठेवले असते तर आज मला तरी थोडंसं ते दुखतंय त्याचा इलाज करता आला असता, थोडंसं रिलीफ मिळवता आलं असतं. आता फक्त रडण्याशिवाय हातात काही नाही, कारण अंगात त्राण नाहीये, काम नाही करू शकत आता. सो रिग्रेट करायचं नसेल तर हे वेळ साधणं खूप गरजेचं आहे. हे जर दोघं लोकांमध्ये फरक करायचा झाला, श्रीमंत आणि गरीबमध्ये, तर साधा सोपा फरक आहे. काय करतात गरीब लोक आणि श्रीमंत लोक? तर पैसे मिळाले की इन्व्हेस्ट करतात. अगोदर श्रीमंत लोक त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात, ते ॲसेट तयार करतात. काय करतात? ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू मोर दॅन इन्फ्लेशन. महागाई अधिक परतावा देणाऱ्या गोष्टी रिजनरेट करतात आणि कंपाऊंडिंग त्यांची वेल्थ वाढवते. बघा, मेहनतीनं आजपर्यंत मला नाही वाटत कोणी श्रीमंत झालंय. त्यांनी एक तर पैशाला कामाला लावलंय, लोकांना कामाला लावलंय. एक तर लोकांना कामाला लावा, एक तर पैशाला कामाला लावा, तरच तुम्ही श्रीमंत होणार, नाही तर नाही होणार. तुम्हाला जर हमाली करून जर श्रीमंत होता येत असतं तर सगळ्यात जास्त जे खड्डे खोदणारे ते श्रीमंत झाले असते. आराम करूनच श्रीमंती मिळते. आराम करून डोक्याला कामाला लावून, पैशाला कामाला लावून श्रीमंती नॉलेजने मिळते. तर ते करतात. ही लोक आता पैसे मिळाले की आधी खर्च करतात. घर घे, गाडी घे, पार्ट्या कर, मोठी लग्न करा, फिरायला जावा, अशी उद्योग करत असतात. म्हणजे पहिला खर्च यांचं प्रायोरिटी आलं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, तात्काळ उपभोग घेऊन टाकतात. ते पैशासाठी काम करतात आयुष्यभर. लायबिलिटी विकत घेतात, हमेशा EMI किंवा मनी डिप्रिशिएटिंग एक्सपेन्स जनरेटिंग वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करत असतात. काही महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा पगार संपलेला असतो. पुढे ते कर्जावर टाकतात, पुढच्या महिन्यात पगार आला की ते बिलं भरतात. म्हणजे पैसे आले की खर्च करणं ही मानसिकता, आणि श्रीमंतांची मानसिकता पैसे आले की इन्व्हेस्ट करणं. पैसे आले की इन्व्हेस्ट केले तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. बघा, आपण कशी जर्नी केली आहे की मिडल क्लासचं काय प्रॉब्लेम आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्याच्याकडं भरपूर सारं काम आहे, त्याला स्ट्रेस टेन्शन आहे. का आहे त्याची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की यार तो काय करतो, लाईफस्टाईल ट्रॅपमध्ये अडकतो. म्हणजे घर, TV, अमकं डमकं, ते कशातनं घेतो, तो फ्युचर अर्निंग मधनं घेतो, म्हणजे EMI. आता श्रीमंत लोक गरीब लोकांचा फरक काय, तर श्रीमंत लोक पैसे आले की पहिले वाचवतात, गरीब लोक पैसे आले की पैसे खर्च करतात. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, पैसे आले की पहिले काय करायचं, वाचवायचे. आता तुम्ही म्हणाला माझं कर्ज राहिलं, हे राहिलं, तर कर्जातून बाहेर कसं पडायचं हे मला वाटतं मी लास्ट वीकलाच एक व्हिडिओ टाकलाय, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती बघा. कर्जातनं कसं बाहेर पडायचं आणि ते बाहेर पडा आणि स्टार्ट करा. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटेच, देवा मीच का असं जर म्हणत असेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही एकटे नाही आहेत. या सिच्युएशनमध्ये साधारणपणे मला वाटतं भारतातले 80% लोक आहेत की हे त्यांचा तोच प्रॉब्लेम, कॉमन प्रॉब्लेम. आणि साधं सोपं कारण मी असं म्हणतो की शाळेतच शिकवलं जात नाही, फायनान्शियल लिटरसीच नाही, पैशाला कसं कामाला लावायचं, लोकांना कसं कामाला लावायचं हे माहीत नाही. आणि याच्यामुळं तुम्ही सगळे अडकलेला. तुमचा दोष नाही आहे, पण तुमचा दोष हा आहे की मी इथं 10, 12, 13 वर्ष झालं हे सगळं चालवतोय, मनी अकॅडमी, फायनान्शियल लिटरसी, आणि 10 वेळा मी तुमच्या समोर येतोय आणि तरी सुद्धा तुम्ही निग्लेक्ट करताय. मला निग्लेक्ट करताय किंवा अजून कोणी फायनान्शियल लिटरसी देणारे असतील त्यांना निग्लेक्ट करताय.
मग आता मात्र तुमची चूक आहे. आणि असं म्हटलं जातं गरीब जन्माला येणं तुमची चूक नाही, पण गरीब मरणं ही तुमचीच चूक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला आतापर्यंत आणि तरी तुम्ही गरीब मरताय, मग तर 100% तुमची चूक आहे. लक्षात घ्या. कन्फ्युजन आहे, कुठे इन्व्हेस्ट करायचं समजत नाही, मग त्याच्यापेक्षा उपभोग घेतलेलं काय वाईट, अशा पद्धतीने केलं जातं. मी साधं सोपं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी एकटे नसलात तरी खूप सारे लोक आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. त्यापैकी मी एक पण आहे. तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन पाहिजे तर तुम्ही मला संपर्क करा. आय हेल्प यू. कसं बाहेर निघायचं त्याच्यातून. तुमचं कर्ज आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल काहीच कळत नाही, तुम्हाला काय केलं पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात तुम्हाला फक्त ते म्युच्युअल फंडच करतात. नाही, मला सगळंच काय माहिती आहे बऱ्यापैकी. पण तुमच्यासाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात चांगला मार्ग, कायदेशीर मार्ग म्युच्युअल फंड. मी तुमची सायकोलॉजी नाही बनवू शकत स्टॉक मार्केटला इमिजिएटली. स्टॉक मार्केट फ्लक्च्युएट होतं. फंडामेंटली मी तुम्हाला कशी कंपनी चांगली शोधायची सांगू शकतो की यार तुझं सेल्स एवढा पाहिजे, प्रॉफिट एवढं पाहिजे, व्हॉटएव्हर, प्रॉफिट मार्जिन एवढं पाहिजे, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, लिव्हरेज असलं पाहिजे, डिलिव्हरेज कसं होतं मी तुम्हाला सगळंच सांगू शकतो. इंटेलिजंट मनी असला पाहिजे, तुमचं ROE, ROC, PEG, सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की या फंडामेंटली गोष्टी बघितल्या तर कंपनी चांगली असते, कन्सिस्टंट ग्रोथ असेल सांगणार. पण ती प्राइस नाही ना माझ्या हातात. इंडिया पाकिस्तान झालं, हाड करणं खाली येते. फंडामेंटली काम करत नाही, टेक्निकली काम करत नाही, सेंटिमेंट काम करतो. त्यावेळेला तुमची मानसिकता, मग मी असं म्हणतो की 20% काय आहे स्किल सेट आहे, 80% माइंडसेट आहे. हा माइंडसेट तुमचा लगेच नाही बदलू शकत. मी तर असं म्हणेल इकॉनॉमीच्या 2-3 सायकल गेल्या तुम्ही स्टॉक मार्केटच्या योग्य ज्ञानासह, तर तुम्ही स्टॉक मार्केट करू शकता चांगलं. मग 2-3 सायकल म्हणजे विचार करा ना, समजा 1-2 वर्षाची सायकल जर पकडली तर 5-6 वर्ष लागू शकतात ती सायकोलॉजी डेव्हलप व्हायला. तुम्हाला रातोरात कोणी नाही देणार हो पैसे. इथं डॉक्टर व्हायचं म्हणलं तर 5-7 वर्ष, 4-5 वर्ष थेरॉटिकल, प्रॅक्टिकल 5 वर्ष असो, 10 वर्ष जातात. इंजिनियर व्हायचं म्हणलं तर 10 वर्ष एक चांगले पैसे कमवायला. इकडे पण 4-5 वर्ष तुम्हाला स्पेंड करायला लागतील ना. रातोरात 8 दिवसाचा कोर्स करून कुठे काय होत असतं काय? आणि तुम्हाला 2 दिवसाचा करून करोड रुपये कमवायचे, ते काय पॉसिबल नाही. राईट वे ऑफ इन्व्हेस्टिंग तुमच्यासाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगला म्युच्युअल फंड बेस्ट आहे. आणि म्युच्युअल फंड हे फक्त स्टॉकचेच नसतात, तर डेटचे असतात, इक्विटीचे असतात, म्हणजे स्टॉकचे ज्याला म्हणूयात, गोल्डचे असतात, तुमच्या मल्टी ॲसेट असतात, खूप सारे आहेत, रिअल इस्टेटचे असतात, आर्ट कलर सेगमेंटमध्ये पण असतात, कमोडिटीचे असतात. सो देर आर व्हेरियस खूप सारे ॲसेट क्लास आहेत त्याचे म्युच्युअल फंड असतात. SIF नावाचा नवीन प्रकार आला, 10 लाख रुपये लमसम तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे. ते सुद्धा डाऊन साईड प्रोटेक्टेड, निफ्टीला बीट करतील काही काळात. म्हणजे रिस्क ॲडजस्टेड रिटर्न ज्याला म्हणूयात, किंवा कमीत कमी रिस्क घेऊन निफ्टी एवढे रिटर्न, किंवा मार्केट पडताना कमी पडणार, वाढताना त्याच्या बरोबर वाढणार आणि निफ्टीला बीट करतील असे रिटर्न बनवतील SIF मध्ये. सो दिस काइंड ऑफ प्रोडक्ट यू कॅन, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. छोटा स्टेप मोठा बदल होऊ शकतो. साधं सोपं सांगतो, SIP सुरू करा. तुम्ही काहीही परिस्थिती असली तरी 500 रुपयांनी सुरू करा. हां, आता 500नी काय झेंडा काढणार ते पण सांगतो. तुमची परिस्थिती नाहीये, इन दिस सर्कमस्टन्सेस यू आर स्टार्टिंग विथ 500 or 1000, हे ओके. पण तुमचा 2 लाख रुपये पगार आहे आणि तुम्ही 500नी SIP करत असाल तर करू नका. तुम्हाला त्याचा काही फायदा नाही. का? तर ज्याच्याकडे काहीच नाही त्याला काहीतरी मिळेल, पण ज्याच्याकडे भरपूर काही आहे आणि तो काहीतरी करतोय तर त्याला काहीच मिळणार नाही. तर तुमचं कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार 500 रुपयांनी. सो ज्यांचा जो पगार आहे, मी तर असं म्हणेल की ज्यांचा पगार 5-10 हजार 20,000 आहे त्यांनी 500नी सुरू करा. ज्यांचा पगार 50 आहे त्यांनी 30% असलं पाहिजे. लाखाच्या आसपास आहे त्यांनी 30-35%, 2 लाख आहे त्यांनी 40%, 50%, अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केले पाहिजे. कारण 2 लाख पगार लवकर. आता तर काय झालं की सर्व्हिस सेक्टरमध्ये अबाव 45 लोक असतील ना, त्यांची सॅलरी खूप हाय आहे, त्यामुळे त्यांना काढलं जातं आहे आणि कमी सॅलरीवाले लोक भरली जातात. म्हणजे ज्यांचा जास्त पगार आहे त्यांना घरी बसवण्याचा कल मोठ्या प्रमाणावर आता कंपन्यांमध्ये येतोय. तर तुमचा जर जास्त पगार आणि तुम्ही जर कम्फर्ट झोनमध्ये गेलेला असाल, खर्च करत असाल, तर मग अवघड आहे. आताच मी रिसेंटली बेंगलोरची बातमी वाचली, तुम्ही पण ऐकली असेल, की 80 लाख पगार होता आणि त्याला कंपनीतनं काढलं आणि रादर आफ्टरवर्ड त्याला काय 80 लाख पॅकेजची नोकरी नाही मिळाली आणि त्यांनी आत्महत्या केली. आणि त्याची बायको पण काहीतरी पॅकेज होतं, तुम्ही 12व्या मजल्यावरून उडी टाकली त्यांनी आत्महत्या केल्यानंतर. मला सांगा, एवढे सगळे पैसे असताना तुम्ही जर तुमचं प्रॉपर नियोजन करणार नसाल तर तुमचे हे म्हणजे अवघड दिसतात दिवस आणि मग ते रिग्रेट फार मोठं असतं. सो SIP सुरू करा, डिसिप्लिन ठेवा. मार्केटचे चढ उतार हे कायमच असतात. हे आता जर इंडिया इराण, UK जो काही US जो काही प्रॉब्लेम चालू आहे किंवा इस्रायलचा, तो संपला म्हणजे सगळं संपलं असं नाही होत. याच्यानंतर पण असे प्रॉब्लेम येणार, जिओपॉलिटिकल येतील, करोनासारखे येतील, अजून काही ना काहीतरी होणार. म्हणजे असं हे कधीच बंद नसणार आहे. मग तुम्हाला भीती वाटणार, प्रचंड घाबरतो मार्केट. पण तुम्ही न घाबरता जर थांबलात तर यू विल वन.
मी बरेचसे व्हिडिओ इराण इस्रायल जेव्हा हे चालू होतं टाकलेले आहेत. बघा तुम्ही त्याच्यामध्ये मी काय बोललोय आणि बघा नंतर तसंच घडलंय. आज मार्केट परत एकदा त्याच पीकवरती आहे. इव्हन आमचा पोर्टफोलिओ किंवा आमचं जे काही इन्व्हेस्टमेंट्स होत्या मार्केट अजून 6-7% खाली आहे तरीच आम्ही रिकवर आहे पूर्णपणे. मग त्यावेळेस घाबरून जर घरी गेलो असतो तर काय नाही, लुजर झालं असतो. सो वर्षानुवर्षाचं कंपाऊंडिंगचं मॅजिक तुम्हाला दिसेल. या कामी तुम्हाला कसली मदत पाहिजे तर मी आहे. कोणाकडेही करा, डायरेक्ट करा, प्रॉब्लेम नाही, पण करा. उगीच डोक्याला ताप नका करू. याला काय याचा धंदा करायचा, मला माझा धंदा करायचा नाही करायचा माझं मी बघतो. तुम्हाला तुमचं सुरक्षित भविष्य करायचं की ते बघा. मला पैसे मिळणार म्हणून तुम्ही गरीब राहणार का? तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कम तुम्ही नाही येतं सोडा. कंपाऊंडिंगची पॉवर साधं सोपं. जितका अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हणलं जगातला 8वं आश्चर्य कंपाऊंडिंगला. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात सगळ्यात जास्त बुद्धी वापरणारा माणूस तो म्हणतोय कंपाऊंडिंग हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तर त्याचा वापर करा तरच तुम्ही पुढे जाणार आहे, नाही तर नाही. रिअल एक्झाम्पल जर विचारात घेतलं, 5,000 रुपयाची SIP 20 वर्ष जर केली, 12% रिटर्न जर विचारात घेतलं तर तुमची 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट होते आणि 12%च्या रिटर्ननी 50 लाख रुपये. तुम्हाला माहिती आहे का, पुढे फक्त 2 वर्ष थांबलात ना, 2 वर्ष ते 50 लाखाचे 75 लाख रुपये होतात. पुढे 2 वर्ष थांबलात ना ते 1,20,00,000 रुपये होतात. म्हणजे 25व्या वर्षापर्यंत जर 5,000ची SIP तुम्ही जर केली तर टेंटेटिव्ह 1.5 लाख रुपये, 1.5 करोडकडे जाऊ शकताल तुम्ही. हे टेंटेटिव्ह सांगतोय मी. म्हणजे 1.25 लाख आहे ना, बहु रक्कम पोटेन्शियल याच्यामध्ये 25 वर्षामध्ये होऊ शकते, जिथं 50 लाख दिसतात. सो शेवटच्या वर्षांचा इफेक्ट फार जोरदार आहे. इथं बोंब काय होते, सुरू करणार 5 वर्षात थोडेफार जमा झाले, व्हॉलॅटिलिटी मधले घेतलं घरी झाले. तुम्हाला 10 वर्षानंतर खरे इफेक्ट दिसायला लागतो कंपाऊंडिंगचा आणि तो तुम्ही पहा किंवा तो अनुभवा तरच होणार आहे, नाहीतर नाही होणार. जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं जास्त बेनिफिट तुम्हाला मिळू शकेल. आता बघा, बरेचशा लोकांना भीती वाटते की यार मार्केट आहे ना रिलायबल नाही आहे, सो आपण काय करूयात FD मध्ये पैसे ठेवूयात. पण मित्रांनो, रियालिटी चेक करा. मार्केट आहे ना शॉर्ट टर्मला वोलेटाईल असतं, कमी जास्त होतं, पण लॉंग टर्ममध्ये त्याचा जो आलेख आहे तो वर चढणाराच आहे. असं कोणीतरी म्हटलंय की यार इंसान हो या मार्केट हो, आज नाही तो कल उसको ऊपर ही जाना है. 4 दिवस निगेटिव्हिटी असू शकते पण नंतर ते पॉझिटिव्ह होतं. हे आकडे चेक करा, खरं काय हे तपासा. नक्कीच त्यांनी जास्त रियालिटी चेकनी जास्त फायदा होईल. उगीच माझं ऐकतंय कोणाचं ऐकतंय याच्यापेक्षा खरंच मार्केटनी आतापर्यंत वरतीच गेलंय का खाली गेलंय, नक्की काय झालंय हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. शांतीने इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला नक्कीच 14-15% रिटर्न मिळू शकतात. आणि मागच्या 25-30 वर्ष जे काही 40 वर्षाचा इतिहास काढला तर सेन्सेक्सनी 15% जास्त रिटर्न दिलेले आहेत. आणि जिथं FD ला गेलात तर ॲव्हरेज रिटर्न मला वाटतं 8%, 8.25% असतील. इथं मात्र 15%, म्हणजे डबलीनी जास्त FDच्या रिटर्न इथं बनलेले आहेत. आता हे कंपाऊंडिंगमध्ये 1-2% फरक म्हटलं तरी करोडोंचा फरक होऊन जातो, पण इथं तो 7-8% फरक आहे. सो नक्कीच हे आकडे तुम्हाला मदत करू शकतात. कुठेही गूगल बाबा हे बहुत ही पहुंचे हुए महात्मा है, उनसे पूछ लेना कि रियल एस्टेट में पिछले 20 साल में कितना रिटर्न बना है और सेंसेक्स में पिछले 20 साल में कितना रिटर्न बना है. यू विल सी द डिफरन्स. आणि मग तो डिफरन्स चेक करा आणि रियालिटी चेक केल्यानंतर मग स्टार्ट करा. मला वाटतं सोल्युशन साधं सोपं आहे. SIP तात्काळ सुरू करा. जर तुम्हाला या ट्रॅपमधनं गरिबीच्या बाहेर पडायचं आहे, तुमच्यासाठी दुसरं कोणीही करणार नाहीये, आम्ही पण करणार नाही. आम्ही फक्त सांगणार, दिशा दाखवायचं काम करणार, चालायचं तुम्हाला, गोल तुमचा आहे. आम्हाला पण आमच्या गोलवरती पोहोचायचं. आम्ही आमच्यासाठी चालू, तुम्ही तुमच्यासाठी चाला. मदत करू, रस्ता दाखवू, याच्या पलीकडे काय नाही. आणि तुमच्यासाठी चांगला रस्ता काय आहे की तात्काळ ॲक्शन घेऊन तुम्ही SIP सुरू करा, डिसिप्लिनली इन्व्हेस्टमेंट करा, मार्केटच्या चढ उताराला घाबरू नका, गोल ठेवून करा. म्हणजे देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाउट टार्गेट अँड टाइम फ्रेम. अशी गुंतवणूकच नाही जिला टार्गेट नाही, टाइम फ्रेम नाही. म्हणजे माझ्या मुलाचं शिक्षण, माझं रिटायरमेंट, माझं काय, मला फिरायला जायचं, हे टार्गेट आहे. नाहीतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू कराल, 4 दिवसांनी काय तुम्हाला फिरायला जायची इच्छा होईल, तुम्हाला काहीतरी मोबाईल घ्यायची इच्छा होईल, तुम्ही काढून घ्याल. तुम्ही मोबाईलसाठी गुंतवणूक करत असाल तर काढून घेऊ शकता. तर अशी गुंतवणूकच नाही जिला टार्गेट नाहीये किंवा एक वेळ डिफाईन नाहीये. तर ती डिफाईन करा, आजपासूनच सुरुवात करा. आणि ही सुरुवातीला कसल्याही प्रकारची गरज लागली तर तुम्ही माझ्या टीमला संपर्क करू शकता आणि ते तुम्हाला मदत करतील. माइंडसेट उरलं तर सेव्ह करतो, हे गरिबीचं माइंडसेट आहे. राहिलं तर बघू, जगून घेऊ. आणि श्रीमंतीचं माइंडसेट आहे, पहिलं पगार आलं की पहिले इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याच्यानंतर खर्च करा. सेव्हिंग करून काही होणार नाही, तर इन्व्हेस्टिंगनीच तुमचं भविष्य बदलणार आहे. तर ही माइंडसेट चेंज करणं खूप गरजेचं आहे. आता विचार करायचं बंद करा. उद्यापासून खर्च ट्रॅप करायला सुरुवात करा. कुठून येते, कुठं जाते, खूप सारे ॲप अवेलेबल आहेत. नाहीतर डायरी पेन घ्या
त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करा. SIP तर तुम्ही सुरू केलीच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट शिका, माहिती घ्या. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हटलं की घाबरून पळून जाऊ नका. ते काय असतं, कशाबरोबर खातात ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे जाणून घ्या. उगीच दुरून डोंगर साजरे असं म्हणून नाही चालणार. मी हमेशाच लोकांना म्हणत असतो की एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करतं, आयुष्य कधीच बदलत नाही जोपर्यंत तुम्ही शिकलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही, अप्लाय करत नाही. आज मी तुम्हाला बऱ्यापैकी हे जे ट्रॅप आहे मिडल क्लासचं त्यातनं बाहेर कसं निघायचं याचा एक सोपा मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्याच्यावर तात्काळ ॲक्शन घ्या. भविष्य तुमचं असं असू शकेल. म्हणजे काय, जर तुम्ही आज पुरेशी SIP केली किंवा पुरेशी इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुमचं काही वर्षानंतर पूर्ण आयुष्य बदललं असेल. तुमच्याकडे फ्रीडम असेल, पगाराची वाट बघायची गरज नसेल, तुम्ही आर्थिक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकाल, पगार आल्यानंतर ठरवू असं करायची गरज नसेल, स्ट्रेस फ्री झोपा काढू शकाल, कारण तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसेल, कारण तुमचे पैसे जमा केले, त्यांचं काय एज्युकेशन असेल, त्यांना काय बिझनेस करायचा आहे, त्यांना काय पुढे ग्रोथ करायचे, त्यासाठी तुमच्याकडे इनफ पैसे असू शकतील. आणि मला बघा पिक्चर, जर तुम्ही ही गुंतवणूक केली तर तुमचं आयुष्य कसं असेल, इम्प्लिकेशन म्हणतात, परिणाम काय असणार आहेत. सिक्युअर लाईफ असेल म्हणजे तुम्ही म्हातारपण एकदम आरामात घालाल, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला स्ट्रेस टेन्शन घ्यायची गरज नसणार. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली, उद्या करू म्हणून 50-60 वर्ष उजडले तर त्याचे इम्प्लिकेशन अशा पद्धतीचे असेल, स्ट्रगल असेल. म्हणजे 60 वर्षापर्यंत तुम्ही काम करालच, उद्याच्याला मुलं नाही चांगली सेटल झाली आणि तेही अशा स्ट्रॅपमध्ये अडकले, मिडल क्लास स्ट्रॅपमध्ये, तर 60 नंतर पण कुठेतरी वॉचमन की करायला लागेल. आणि तुम्हाला ती करायची असेल की म्हातारा आहे, अंग दुखतंय, पाठ दुखते, उठता येत नाही, बसता येत नाही, साहेब लोकांना सल्यूट करायचं असेल. मला चांगलं माहिती आहे, मी टाटा मोटरमधले एक सुपरवायझरनं ओळखत होतो, रिटायर झाले, मजा केली त्यांनी, पैसे मिळत होते तोपर्यंत. रिटायर झाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांची वाईफ वारली, मुलं जिकडे तिकडे सेटल झाले, त्यांना शेवटी वॉचमन म्हणून काम करायला लागलं. सुपरवायझर टाटा मोटर, आयुष्यभर एक चांगलं जीवन जगलेला माणूस, एंड ऑफ द लाईफ त्यांना वॉचमन की करायला लागली, लोकांना सल्यूट मारायला लागले. का तर त्यांनी भविष्याचं नियोजन प्रॉपर केलं नाही, आयुष्याचं नियोजन प्रॉपर केलं नाही. तुम्ही ऐकताय तर तुम्ही केलंच पाहिजे, नाहीतर हे तुम्हाला परिणाम भोगेल. टेन्शन वाढेल, मुलांचं शिक्षण, वैद्यकीय खर्च, मशीन आहे आज 9 मेंटेनन्स काढणार, रिटायरमेंट याच्यासाठी पैसे नसतील, फक्त ट्रेस आणि टेन्शनच असेल आणि रिग्रेट होईल. रिग्रेट हा तर ठरलेला आहे. जी लोक माझ्यावरती हसतायत, मी का माझी बॉडीच हलते आणि हेच होतं, मी सांगतो त्याच्याकडे लक्ष नाही देत आहेत, ॲक्शन नाही घेत आहेत, त्यांना मात्र निश्चित रिग्रेट होणार आहे, पश्चाताप होणार आहे की यार मी तेव्हा थोडंफार तरी करू शकत होतो आणि मी तेव्हा नाही केलं, त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत. तुमच्यासाठी एक सिम्पल प्लॅन असं म्हणूयात की तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड घ्यायचा, कुठं काय करायचं किंवा काय असतं त्याचे फीचर्स, हे सगळं मी तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे, तुम्ही फोन करा, संपर्क करा, आपण 1 to 1 भेटू किंवा तुम्ही लाईव्ह येऊन पण भेटू शकता. त्यानंतर SIP ज्या तुमचं उद्दिष्ट आहे त्यानुसार किती केली पाहिजे, कुठं केली पाहिजे, याच्याबद्दल काय तुम्हाला फीचर्स आहेत, काय त्यातनं रिटर्न मिळू शकतात, याचं गायडन्स मिळेल. इन्शुरन्स फार महत्त्वाची गोष्ट आहे. लाईफ इन्शुरन्स तुमच्याकडे किती असला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचं आहे, आणि फॅमिलीची सेफ्टी, तुमच्या वेल्थची सेफ्टीसाठी इन्शुरन्स फार गरजेचा आहे. तो किती, कुठं आणि काढला पाहिजे, कितीचा काढला पाहिजे. उगीच काहीही ओव्हर इन्शुर्ड, अंडर इन्शुर्ड असणं काहीच कामच नाही. कुठल्याही या संदर्भातल्या गोष्टीसाठी बघा, मी असं म्हणतो करायचं तेच करा, पण एकदा आमचा सल्ला घेऊन बघा. बाकी पटला तर करा, नाही पटलं तर तुम्हाला जे करायचं आहे, कुठलाही आर्थिक निर्णय घेताना मी हमेशा म्हणतो की एकदा कन्सल्ट करा. नाही यार, आम्ही 4 पावसाळे या फील्डमध्ये काढलेत, एकदा विचारायला काय हरकत आहे. निर्णय तर तुमचाच आहे, तुम्हालाच घ्यायचा, आम्ही काही तुमच्या मागं नाही लागणार, आमचं काही बंद पडलेलं नाही. मी तर एकदा सांगतो, करायचं करा, नाही करायचं नका करू. इव्हन साहेब माझ्या शेजाऱ्याला मी सांगितलं नाही की तू अजून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट कर, माझ्याकडे काही संबंध नाही. मी आजपर्यंत कोणी मला विचारलं ना काय करतो, तर मी सांगतो फायनान्समध्ये लेक्चर देतो. मी कधीच कुठली सर्व्हिस प्रमोट नाही केली आजपर्यंत कोणालाच. माझ्या म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यातला माझ्याकडे एकही माणूस क्लायंट नाही आहे. माझे सगळे मित्र आहेत, आम्ही पोहायला एकत्र आहे, जिमला एकत्र आहे, सगळीकडे एकत्र आहे, बट मी कोणालाही जाऊन सांगितलेलं नाही. त्यांचं कुठं चालू आहे, काय चालू आहे मला माहित नाही. हां, माझ्याकडे आले तर मी सांगतो, आणि एकदाच सांगतो, परत सांगत नाही. का तर मी, माझा उद्देश आहे की लोकांना लिटरेट करायचं आहे आणि त्यांना राईट जागा भेटत नाही किंवा लोक भेटत नाहीत करून द्यायला, मग मी करायला सुरुवात केली, बाकी काहीच नाही. फायनल डिसिजन आज सुरू करा किंवा वेट करा. वेट केलं तर मग असे मी दोन्हीचे परिणाम तुम्हाला दाखवलेले आहेत. तर तुम्ही काय करणार आहात, तात्काळ सुरू करणार असेल तर खाली मला चॅट बॉक्समध्ये सांगा की यस आय एम स्टार्टिंग नाऊ. आणि जर तुम्ही वेट करणार आहे तर तुम्ही वेटच करत राहणार आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. 24/7 आम्ही तुम्हाला सर्व करू, आणि तेही फ्रीमध्ये. जे काही माहिती पाहिजे यू कॅन आस्क अस,
अँड विल हेल्प टू गेट इट. व्हिडिओ लांब झालेला आहे, तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आवडलं असेल आमचं एफर्ट तर लाईक कमेंट करा की लाईक युअर एफर्ट्स, आणि मित्रांना शेअर नाही केलं तरी चालेल पण ॲक्शन नक्की घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.